नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 15 डिसेंबरला आलेले आहे दत्त जयंती। तर या निमित्ताने आपण अनेक सेवा आणि उपाय करणार आहोत। तर आपल्याला प्रत्येक सेवा ही करू वाटते। कुणाला गुरुचरित्राचे पारायण करू वाटतं, तर कुणाला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू वाटतं। पण प्रत्येक सेवा आपल्याला करू वाटते, पण आपल्याला वेळ नसतो किंवा लहान बाळ आहे किंवा नोकरीमुळे किंवा इतर काही अडचणीमुळे आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही। इच्छा असूनही आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही। तर त्यासाठी आपल्याला फक्त 5 मिनिटांची ही एक सेवा आपल्याला करायची आहे। तर ही सेवा तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता। फक्त मनापासून सेवा करायची आहे आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे। तर कोणती सेवा आपल्याला करायची आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, अनेकांनी मागच्या वर्षी देखील दत्त जयंतीनिमित्त अनेक सेवा आणि उपाय केले आणि त्याचे त्यांना चांगले अनुभव देखील आले। तुम्हालाही तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्या, तुमच्या अडचणी, अडथळे, संकटे कमी होण्यासाठी अवश्य तुम्ही पण सेवा कराव्या। पण तुम्हाला काही कारणास्तव कोणतीही सेवा करणं शक्य नसेल, तर अगदी 5 मिनिटांची ही सेवा तुम्ही करू शकता। तर बघा, ज्यांना 21 दिवसांचं किंवा 11 दिवसांची सेवा करायची असेल दत्त जयंतीपर्यंत, तर ती तुम्ही करू शकता। तर या काळामध्ये दत्ततत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळेच आपण जी काही सेवा उपाय करतो तर त्या खूप प्रभावी ठरतात आणि त्यामुळेच या काळामध्ये अवश्य तुम्हाला ज्या जमतील त्या सेवा तुम्ही अवश्य करा। तर आजपासून तुम्ही 21 दिवसांची सेवा करू शकता किंवा 11 दिवसांची देखील तुम्ही सेवा करू शकता। तर स्वामी चरित्र सारामृत याचे पठण करावे आणि रोज स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करावा आणि नसेल जमत तर तुम्ही रोज 3 अध्याय देखील पठण करू शकता किंवा तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल। तर कोणतीही सेवा करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्प करूनच सेवेला सुरुवात करायची आहे। तर आपण एक वेळ ठरवून त्या वेळेतच आपल्याला सेवा करायची आहे। फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्ही सेवा करू नये। त्यानंतर आपल्याला तारक मंत्राची एक सेवा करायची आहे। अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे। तर खूप सोपी आहे ही सेवा, अगदी 5 मिनिटात तुम्हाला या सेवेसाठी लागेल। तर तारक मंत्र हा आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढणारा तारक मंत्र आहे। तर घरामध्ये एखादं लहान बाळ आजारी असेल तरीही त्याला तारक मंत्राचं पाणी दिलं तरीही त्याचा अर्धा आजार बरा होतो। तर आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक तांब्यावर पाणी आपल्याला घ्यायचं आहे पिण्याचं स्वच्छ। त्यानंतर आपल्याला 3 अगरबत्ती प्रज्वलित करायचे आहे। तर 3 अगरबत्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश। त्यानंतर तारक मंत्र आपल्याला 11 वेळा पठण करायचं आहे आणि पठण करत असताना आपल्याला मोठ्याने पठण करायचं आहे आणि यासोबतच आपला उजवा हात हा आपण जो तांब्यावरून पाणी घेतलेला आहे तर त्या तांब्यावर आपल्याला वरतून आपल्याला हा हात ठेवायचा आहे। तारक मंत्र पठण करताना आपल्याला मोठ्याने म्हणायचं आहे। तर यामुळे घरातील जी काही इडापिडा, नकारात्मकता आहे तर ती दूर होईल। तारक मंत्र 11 वेळा म्हणून झाल्यानंतर घरातील सर्वांना हे पाणी प्यायला द्यायचं आहे। घरामध्ये व्यसनाधीन व्यक्ती असेल किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्यांनाही रोज 11 किंवा 21 दिवस हे पाणी ग्रहण करायला देणे। आपल्या घरामध्ये सर्व ठिकाणी हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे, ज्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता निघून जाईल। त्यानंतर नामस्मरण, तर हे कुठेही आणि कधीही तुम्ही करू शकता। श्री स्वामी समर्थ या नामाचा आपल्याला जप करायचा आहे। फक्त इतकाच मंत्र आहे। जसा जप वाढत जाईल तशी आपली परिस्थिती देखील सुधरत जाते आणि 6 लाख झाल्यावर त्याची प्रचिती येऊ लागते। तर आपल्याला यामुळे आपले जे काही पैशाचे मार्ग असतात तर ते मोकळे होतात। संततेविषयीच्या ज्या चिंता असतात तर त्या मिटतात। खूप चांगला अनुभव यामुळे येतो। आपल्या ज्या काही अडचणी, संकटे असतात तर त्या देखील आपल्या कमी होतात। तुम्ही कोणतेही काम करत असताना देखील नामस्मरण करू शकता। ज्यांना देवासमोर बसून रोज 11 माळी जप करणं शक्य असेल तर त्यांनी अवश्य करावे किंवा तुमची रोजची कामं करत करत देखील तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता। तर बघा, नामस्मरणामध्ये खूप प्रचंड शक्ती आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमची कामं करत करत देखील तुम्ही याचे जप करू शकता। त्यासोबतच कोणतीही सेवा करताना मंदिरामध्ये आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा दत्त मंदिरामध्ये जाऊन एक नारळ आणि खडीसाखर ठेवून यावे आणि त्यानंतर खडीसाखर आणि नारळ ठेवल्यानंतर तुम्ही जी काही सेवा करणार आहात ती सेवा सांगायची आहे। तुमची जी इच्छा आहे ती इच्छा सांगायची आहे आणि तुम्ही सेवा किती दिवस करणार आहात तर ती देखील आपल्याला सांगायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपण जी सेवा करणार आहोत तर ती घरी आल्यानंतर आपल्याला त्या सेवेला सुरुवात करायची आहे। तर अवश्य तुम्ही आजपासूनच, तुम्हाला दत्त जयंती निमित्त दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला इतर कोणत्याही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही ही 5 मिनिटाची अगदी साधी आणि सोपी सेवा आहे। तर तारक मंत्राचं पठण तुम्ही रोज करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।